स्वागताचे आणि कोकणात तर या उत्सवाची धामधूम काही औरच असते। गणपतीच्या आगमनामुळे कोकणातल्या गावागावात उत्सवाची लगबग जाणवू लागली आहे। घरोघरी बाप्पाच्या स्वागताची तयारी मोठ्या उत्साहात केली जाते। जशी भक्त मंडळी आपल्या बाप्पाच्या स्वागताला सज्ज आहेत, तसाच निसर्ग सुद्धा गणपतीच्या आगमनाने अगदी डोलू लागलाय। निसर्गाने आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी कशी सजावट केली आहे त्याची झलक कोकणात पावलोपावली अनुभवता येते। श्री गणेशाय नमः। विघ्न हरण कारक। निसर्गाने पसरवलेला हिरवागार गालिचा, भाताची बहरलेली शेती आणि निसर्गाने मुक्त हस्ताने केलेली उधळ, या आल्हाददायक आणि आनंददायी वातावरणात कोकणात घरोघरी गणरायाचं आगमन होत आहे। कोकण आणि गणेशोत्सव हे नातं अद्भुत आहे। वर्षातला सर्वात मोठा सण साजरा करण्यासाठी कोकण गणेश भक्तांनी फुलून गेलं, ज्याची झलक कोकणातल्या गावागावात दिसते। कोकणात गणेशोत्सवादरम्यान सर्वात सुखावणारं दृश्य म्हणजे शेताच्या बांधावरनं होणारं बाप्पाचं आगमन। गणेशोत्सवात कोकणात भक्तिभाव, परंपरा आणि आनंदाचा सुरेख मिलाफ पाहायला मिळतो। हिरव्यागार शेतातून शेताच्या बांध्यावरनं चिंचोळ्या वाटेवरनं बाप्पाला डोईवरनं घेऊन जाण्याची शतकानुशतकांची परंपरा आजही कोकणवासियांनी मोठ्या निष्ठेनं जपली आहे। आमची ही परंपरा पहिल्यापासून चालू आहे, कारण आमच्या घरापर्यंत गणपती वाहना येऊ शकत नाही, त्यासाठी आम्ही डोक्याने गणपती घेऊन येतो। तर आमच्या घरापर्यंत रस्ता आहे नाही, त्याच्यामुळे आम्ही गणपती डोक्यावरून आणतो। हे परंपरापासून चाललेलं आहे। गणपतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सगळे भेटतात, आनंदाने मजा करतात आणि गणपती एक निमित्त आहे सगळ्यांना एकत्र येण्यासाठी, सगळ्यांनी एकत्र मजा करण्यासाठी आणि धमाल करण्यासाठी। तो आता सगळे आलेत, गणपतीची तयारी सुरू आहे, तर आता पण आम्ही पण तयारी लागलोय। बोला गणपती बाप्पा। पारंपरिक गाणी म्हणत आणि ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला घरी आणतानाचा आबालवृद्धांचा उत्साह हा अगदी ओसंडून वाहत होता। आनंदित आहे ते लोक की बाप्पाचं आगमन यांच्या घरी होत आहे। एरवी पण वर्षभर आपण दर्शनासाठी देवळात किंवा मग मंदिरात जात असतो, मात्र आता देवच यांच्या घरी आगमन झाले देवाचं, त्यामुळे खूप त्यांचा आनंद आहे त्यांच्यामध्ये आणि आनंदाचं वातावरण आहे। गणेश मूर्तीच्या कारखान्यापासून ते घरापर्यंत मूर्ती नेण्याच्या प्रवासात पावलोपावली भक्तिभावाचं दर्शन घडलं। लाडक्या गणरायाचं स्वागत करण्यासाठी निसर्ग सुद्धा कसा उत्सुक आहे हे सांगण्यासाठी कोकणातली ही दृश्य पुरेशी आहे। बाप्पाच्या आगमनानं प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचं तेज उजळून आलंय आणि गणरायाच्या सेवेत त्याचा हरेक भक्त तल्लीन झाला। राजेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर श्री गणेशाच्या आगमनासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत आणि लाडक्या बाप्पाच्या स्वागताची लगबग ही अंतिम टप्प्यात आली आहे। राज्यभरातल्या बाजारपेठांमध्ये खरेदीला उत्साह आणि उधाण आलंय। बाप्पाच्या सरबराईमध्ये, त्याच्या सेवेमध्ये काहीच कमी पडू नये यासाठी भाविकांकडनं शेवटच्या क्षणापर्यंत खरेदी केली जाते। राज्याचं आराध्य दैवत गणपती बाप्पाचं आगमन काही तासांवरती आलंय। त्यामुळे शेवटच्या क्षणाच्या खरेदीसाठीचा उत्साह राज्यभरातील बाजारपेठांमध्ये बघायला मिळतोय। मखर, आसन, चौरंग, पाट, विजेची तोरणं, फुलांची तोरणं, फुलांच्या माळा, वेली, झुंबर, पडदे आणि पूजा साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारात झुंबड उडाली आहे। प्लास्टिक फुलांपासून बनवलेल्या आकर्षक तोरणांच्या हारांना ग्राहकांची मोठी पसंती मिळते। रायगडातील पेण, माणगाव सारख्या बाजारपेठाही या वस्तूंनी भरून गेल्या। गणपतीसाठी, पूजेसाठी, सत्यनारायण पूजेसाठी जे जे लागतात ते सगळं साहित्य आपल्याकडे आहे आणि विविध डेकोरेशनचं साहित्य पण आपण ठेवलेलं आहे।
परत ग्राहकांची जशी मागणी आहे त्यानुसार आम्ही दरवर्षी आमचा एक नवीन नवीन व्हरायटी आणण्याचा प्रयत्न करतो. मुंबईच्या किमतीमध्येच असं नाही की बाबा मुंबईला स्वस्त भेटते आपल्याला इथं स्वस्त भेटत नाही, इथे सुद्धा त्या रेटमध्येच भेटणार आहे ग्राहकांना. बाहर बाहर से भी लोग आते हैं, सिर्फ पेन के नहीं है, मुंबई से आते हैं, गुजरात वरुण भी आते खरीदे स्पेशल, क्योंकि यहाँ पर ही गणपति बनते हैं पेन में, जो आइडल है वो पेन में ही बनते, इसलिए दूर दूर से आते सब लोग. नाशिकच्या बाजारपेठेत लाडक्या बाप्पांसाठी आकर्षक अशा फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. झेंडू, जरबेरा, सूर्यफुलांच्या खरेदीला ग्राहकांची पसंती मिळते. दादरचा फुल बाजार तर बाप्पांच्या स्वागतासाठी अक्षरशः फुलून गेलाय. देशी विदेशी तऱ्हेतऱ्हेची फुलं, सजावटीच्या वस्तू, खऱ्या फुलांचे मखर याच्या खरेदीसाठी लांबवरून नागरिक दादरच्या बाजारात आल्याचं पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी नागपूर आणि नाशिकच्या बाजारपेठांमध्ये सुद्धा तोबा गर्दी दिसून आली. फुलं उद्याला गणपतीला फुलं वगैरे हार वगैरे घ्यायला आनंद, छान मजा येते. परिणाम आहे की नाही उत्साहावर? महागाई तर काय, महागाई आहेच, खूपच आहे. त्याप्रमाणे मी झेंडूची फुलं आहेत, अच्छा, गुलाब आहेत, केळीची पानं आहेत. थोडं महाग झालंय म्हणतात व्यापारी, महाग झाले ना, 200 रुपये झेंडू झाले ना. पण उत्साहावर तुमच्या काही परिणाम झालाय का? नाही नाही, घेणारे घेतात. मार्केटला अपेक्षेपेक्षा गर्दी वाढलेली आहे आणि गिरायकाचा प्रतिसाद चांगला आहे. आणि फुलांचे किमती किती आहेत, म्हणजे त्याचा काही परिणाम भक्तांवरती झालाय काय? फुलांच्या किमती जास्त मोठ्या प्रमाणात आहेत, कारण जो अवकाळी पाऊस पडला त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या फुलाचा सत्यानाश झालेला आहे आणि त्यामुळे मार्केटमध्ये फुलं कमी आली आहेत, त्यामुळे फुलांचे बाजार वाढलेले आहेत. जळगावच्या सुवर्णनगरीत बाप्पाला अर्पण करण्यासाठी आकर्षक वस्तू खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. पारंपरिक पितळी वस्तूंसोबतच चांदीच्या मूर्ती, दिवे, जास्वंद, कमळ इतकंच काय तर चांदीच्या दुर्वाहीकडे दिसून येत आहेत. पुण्यात बाप्पांच्या मूर्तींसाठी ड्रेपरी म्हणजेच कापडी वस्त्र अलंकार करण्याचा लोकप्रिय ट्रेंड पाहायला मिळतोय. या ट्रेंडमध्ये बाप्पाच्या मूर्तीला पारंपरिक फेटा, पगडी, धोतर आणि कुर्ता यांसारख्या वस्त्रांनी सजवलं जात आहे, जे दिसायला खूप आकर्षक आणि सुंदर दिसतंय. बाप्पांसाठी फळं, फुलं, प्रसाद, तोरणं, माळा, कंठीहार या सगळ्याची खरेदी जोरदार सुरू असताना बाप्पाच्या आरती आणि भजनासाठीही जोरदार तयारी केली जाते. कोकणातील भजनांसाठी तसंच घराघरात होणाऱ्या आरतीसाठी तंतुवाद्य, चर्मवाद्य बनवण्यासाठी लगबग सांगलीच्या मिरजेमध्ये दिसून येते. मिरजेचे आपले प्रसिद्ध इथून कोकण, कर्नाटक, गोवा, मुंबई, पुणा या ठिकाणी आपली सर्व वाद्य जात आहेत. गणेशोत्सव जवळ असल्यामुळे मागणी वाढलेली आहे वाद्यांची. एकूणच राज्यातील प्रत्येक शहरात, गावागावात बाप्पांच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. आता प्रतीक्षा आहे ही केवळ बाप्पाच्या आगमनाची. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.